सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना मोठी लॉटरी लागली आहे। नव्यानं निवडून आलेल्या सदस्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी तब्बल 171 कोटी 40 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे। यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांना 85 कोटी 70 लाख रुपये तर पंचायत समिती सदस्यांनाही तेवढाच निधी पुढील वर्षभरात उपलब्ध होणार आहे। मागील 4 वर्षे प्रशासक कारभार असल्यामुळे 15व्या वित्त आयोगाचा निधी रखडला होता। आता 2022-23 ते 2025-26 या कालावधीतील प्रलंबित निधी सोलापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याने ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे। ग्रामविकास विभागाने हा निधी मंजूर केला असून त्याचा उपयोग पिण्याचे पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि विविध पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जाणार आहे। ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी निधीचा पारदर्शक वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी या निधीमुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे।